दक्षिण सोलापूर कर्देहळ्ळी येथील ग्रामदैवत श्री नरसिंह महाराजांच्या यात्रेस आज शनिवारपासून प्रारंभ झाला। या यात्रेनिमित्त 5 दिवस विविध धार्मिक कार्यक्रम, कुस्ती स्पर्धा व महाप्रसादाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती यात्रा कमिटी व ग्रामस्थ मंडळी शनिवारी रात्री 9 सुमारास लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना दिली आहे। शनिवार 13 एप्रिल रोजी पहाटे 4 वाजता नृसिंह लक्ष्मी मूर्तीस अभिषेक, सकाळी 11 वाजता धनगरी ओव्या, दुपारी 4 वाजता नंदीध्वज स्नान व सायंकाळी 7 तैलाभिषेक, 6 वाजता नंदीध्वजास बाशिंग बांधणं, रात्री 8:30 वाजता अक्षता सोहळा व नंदीध्वज आणि पालखीची मिरवणूक निघाली। रविवार 14 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता जंगी भारुडाचा कार्यक्रम, दुपारी 1 वाजता महाप्रसाद, सायंकाळी 5 वाजता कुस्ती स्पर्धा, रात्री 9 वाजता कै सीताराम कोळी यांच्या स्मरणार्थ बुलढाणा येथील कीर्तनकार माऊली महाराज यांच्या कीर्तनासह सलग 5 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे। यावेळी यात्रा कमिटीच्या इतर सदस्यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। या यात्रेत ग्रामस्थ मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, कर्देहळ्ळी। मी नरसिंह यात्रा कमिटी यात्रेचा कॅशियर आहे। आम्ही सालाबाद प्रमाणे यंदा यात्रा मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने नियोजन करून कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। सलग 3 दिवस कीर्तन, नंदीध्वज, आजचे काट्याची मिरवणूक, परत 3 कीर्तन, असं आम्ही एक यात्रेचं स्वरूप कार्यक्रमाचं स्वरूप केलेलं आहे। ह्या कार्यक्रमाला सगळं मस्त गावकरी, गोरगरिबांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलंय। त्यामुळे मी सगळ्या गावकऱ्याचं, परत आम्हाला सहकार्य ज्ञात अज्ञात सगळ्या व्यक्तीचं मी आभार मानतो। उत्तर देवानं आम्हाला असंच बुद्धी द्यावं हे मी देवाला प्रार्थना करतो। दक्षिण सोलापूर कर्देहळ्ळी येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये यात्रा, नरसिंहाची यात्रा मोठ्या प्रमाणात होत आहे। ही यात्रा 1957 पासून कर्देहळ्ळीमध्ये सतत कार्यरत अखंडपणे चालू आहे आणि या यात्रेचं एक महत्व आहे। नरसिंह यात्रा ही सर्व गावातील 12 बलुतेदार यांच्या वतीने होत असते। यात्रा पंच कमिटी असते, पण पंच कमिटीमध्ये 3 काट्या असतात आणि नंदीचं आणि काठीचं अक्षरा सोहळा होत असतो। अभिषेक होऊन अक्षरा सोहळा होत असतो आणि नंतर धनगर समाजाच्या वतीनं त्यांच्याकडून तो पालखी, लक्ष्मीची पालखी होती आणि पालखीची भेट होऊन लक्ष्मीची परत तिथून यात्रेला सुरुवात होते आणि ही यात्रा सर्व जाती धर्माच्या लोकांनी इथं यात्रा सुरुवात होती आणि या यात्रेला सर्व गावातील सर्व जाती धर्माचे लोक, पोलीस असू द्या, पत्रकार असू द्या, सर्व लहान थोर मंडळी सहकार्य करतात आणि पुन्हा मी सर्वांचं, आमच्या कर्देहळ्ळी ग्रामस्थांच्या वतीनं, पंच कमिटीच्या वतीनं सर्वांचं स्वागत करतो। धन्यवाद। सालाबाद प्रमाणे 2024 या वर्षी आमच्या कर्देहळ्ळी गावचे ग्रामदैवत जागृत नरसिंह महाराजांची यात्रा या वर्षी मोठ्या उत्साहामध्ये आणि आनंदीच्या वातावरणामध्ये पार पडत आहे। या कार्यक्रमासाठी वळसंग पोलीस स्टेशनचे
सर्व कर्मचारी आणि त्यांचे स्टाफने आम्हा गावकऱ्यांना भरपूर सहकार्य केलेले आहे, त्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने त्यांचे पूर्ण आभारी आहे। आणि या यात्रेचे पंच कमिटी शाहू गणपत पौड, बाळासाहेब रामा गायकवाड, दीपक भगवान पाटील, अशोक सर्जेराव कदम, अर्जुन पवार, कैलास पौड, कृष्णात पवार आणि गावातील प्रतिष्ठित सदाशिव पवार हे अशा लोकांचं भरपूर पंच लोकांचं सहकार्य लाभलेलं आहे। आणि त्याचप्रमाणे शनिवार दिनांक 13/4/2024 सकाळी पहाटे देवाला अभिषेक करून कार्यक्रमास सुरुवात झालेली आहे आणि संध्याकाळी 8:30 वाजता अक्षदाचा कार्यक्रम होऊन पुढे भव्य मिरवणुकीस प्रारंभ होतो। आणि दुसऱ्या दिवशी रविवार दिनांक 14 रोजी सकाळी 10 वाजता बारुडाचा कार्यक्रम, 5 वाजता जंगी कुस्त्याचा कार्यक्रम आणि संध्याकाळी रात्री 9 ते 11 हे काकडे महाराज यांचं भव्य कीर्तनाचा कार्यक्रम आहे। त्यानंतर सोमवार दिनांक 15/2024 या दिवशी रात्री 9 ते 11 पर्यंत पंडोपंत ढाकणे महाराज यांचं कीर्तनाचा कार्यक्रम आहे। आणि यात्रेचा कार्यक्रम हा 5 दिवस शनिवार ते बुधवार पर्यंत आणि बुधवारी काठी विसर्जननी यात्रेची सांगता होते आणि 5 दिवस रेग्युलर महाप्रसादाचं वाटप पण चालू आहे। दिनांक 13/4/2024 वार शनिवार या दिवशी कर्दळी येथील ग्रामदैवत श्री नरसिंह महाराज यांच्या यात्रेला आज प्रारंभ झालेला आहे। ही यात्रा यापुढे 3 दिवस चालणार आहे। या यात्रेनिमित्त आजूबाजूच्या पंचक्रोशीतील सर्व गावातील नागरिक तसेच या गावातील आर्मीमध्ये असणारे सेवक किंवा या गावातील कोणताही व्यक्ती जो कुठे लांब राहतो ते सर्व व्यक्ती आज या ठिकाणी या यात्रेनिमित्त येतात आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये या यात्राची त्या ठिकाणी यात्रा संपन्न होते। आमच्या गावातील असलेले सर्व आर्मीमधले जवान किंवा नौजवान जे दुसरी मुलं ज्या ठिकाणी नोकरीला आहेत असे सर्व ते मुलं त्यांचे कुटुंब आज या ठिकाणी यात्रेनिमित्त आलेले आहेत। अशा सर्वांच्या उपस्थितीमध्ये या यात्रेची सुरुवात झालेली आहे। त्या यात्रेनिमित्त सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद।